राजगोळीतील ओलम शुगर इथेनॉल प्रकल्पासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावं, ठाकरे गटाची मागणी. परमनंट ऑर्डर न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित आदेश द्या, अन्यथा तक्रार दाखल केली जाईल. स्थानिक भूमिपुत्रांचा विचार न झाल्यास गळीत हंगामावर परिणाम होईल, एकमुखी इशारा. मौजे राजगोळी येथील ओलम शुगर कारखान्यात सुरू होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावं अशी ठाम मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या भरतीमध्ये यापूर्वी बाहेरील लोकांना संधी देण्यात आली असून स्थानिकांचा विचार न झाल्याचं ठळकपणे दिसून आलंय. कारखान्यात अनेक वर्ष काम करणाऱ्यांना आजही परमनंट ऑर्डर मिळालेल्या नाही, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अन्यथा कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीनं कारखाना प्रशासनाला देण्यात आला. तसंच भविष्यात कुशल अकुशल नोकर भरतीसाठी स्थानिक स्तरावर रोजगार मेळावा आयोजित करावा असंही निवेदनात नमूद करण्यात आलं. या मुद्द्यावर चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर यांनी कार्यकर्त्यांसमोर प्रश्न मांडल्यानंतर सर्वांनी एकमतानं या मागणीला पाठिंबा दिला. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, गडिंग्लज तालुका प्रमुख दिलीपराव माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, युवासेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, तालुका प्रमुख किरण नागुर्डेकर, विभाग प्रमुख दिगंबर पाटील दिंडलको, माजी सरपंच पाचासाहेब काझी, नावला मानवाडकर, दशरथ सुतार, ढुंडगे शाखा प्रमुख तुकाराम पाटील, महेश यादव, कागणी शाखा प्रमुख रवी आपटेकर, तुर्कवाडी युवासेना शाखा प्रमुख भरमू बिर्जे, यडूरकर मामा आदी कार्यकर्ते एकत्र आले. या शिष्टमंडळानं ओलम शुगर प्रशासनासमोर आपली ठाम भूमिका मांडत स्थानिकांचा हक्क मिळवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.